कोल्हापुरातील ताराबाई पार्कमधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाबाहेरील भलं मोठं झाड आज सायंकाळी 5:30 वाजता कोसळलं। या दुर्घटनेत रस्त्याकडेला लावलेल्या 2 4-चाकी आणि रस्त्यावरून निघालेल्या एका 4-चाकी आणि एका दुचाकीचं मोठं नुकसान झालंय। स्थानिक नगरसेविका दीपाली घाटगे यांनी ताबडतोब अग्निशामक दल आणि उद्यान विभागाला माहिती दिली। त्यानंतर रस्त्यात पडलेला वृक्ष हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली। सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही। कोल्हापुरातील ताराबाई पार्कमधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाबाहेर असलेल्या हॉटेल मॅजिक आणि अप्पा या रेस्टॉरंटच्या दारातील झाड आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कोसळलं। त्यावेळी हॉटेलमध्ये आलेल्या नागरिकांच्या दुचाकी आणि 4-चाकी गाड्या रस्त्यावर होत्या। त्यापैकी 4 वाहनांवर एक भलं मोठं झाड कोसळलं। प्रचंड आवाजामुळे सर्वच नागरिक घाबरले। या दुर्घटनेत ईश्वरपूरचे दिग्विजय देसाई यांची मारुती ब्रिझा कार तसंच टाकाळा इथल्या संदीप गावडे यांच्या कारचं नुकसान झालंय, तर एका ॲक्सेस दुचाकीचा चक्काचूर झालाय। तर रस्त्यावरून निघालेल्या पृथ्वीराज लिंगरस यांच्या कारवर झाड पडल्यानं त्यांच्या डोक्याला आणि हाताला इजा झाली आहे। सुदैवानं या कारमधील मागील सीटवर बसलेल्या दोघांना इजा झाली नाही। नगरसेविका दीपाली घाटगे यांनी ताबडतोब फायर स्टेशन आणि उद्यान विभागाला माहिती दिली। विजेच्या तारा रस्त्यावर लोंबकळत असल्यानं या परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला। उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण, वृक्षतोड ठेकेदार ज्ञानेश्वर बाण, कृष्णा काळे, सासने मैदानातील अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर दस्तगीर मुल्ला, चालक नवनाथ साबळे, फायरमन संभाजी ढेपले, महेश पाटील यांनी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर तो महाकाय वृक्ष तोडून रस्त्यातून बाजूला हटवला। त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली।